हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज मला जायचं आहे मम्मीकडे. खूप सारं काम पडले मला. रात्री 12 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवले आणि सकाळी उठल्यानंतर ना हात शिलाई हुकं आणि थोडंसं डिझाईनचं काम बाकी होतं, ते कंप्लीट करून घेतलं. त्याच्यामुळं मला स्वयंपाकाला खूप उशीर झाला आहे. जायचं म्हटल्यावर काम हे मला उरकतच नाही. खूप सारे कामं दिसतात पुढं. कितीही कामं उरकण्याचा प्रयत्न केला तरी उशीरच होतो मला. तर बघा किती घाई चालली स्वतःसाठी, तर वेळच नाही मला. मी ब्लाऊजचं काम झाल्याच्या नंतर डोक्याला मेहंदी लावली आणि ती मेहंदी वाळते तोपर्यंत म्हणलं की चला स्वयंपाक करून घ्यावं. एका गॅसवरती भाजी टाकली शिजत आणि एका गॅसवरती मी बनवते आहे चपात्या. तर चला पटपट चपात्या बनवून घेते. अजून बॅग वगैरे भरायची, माझं आवरायचं आहे. तर रात्री शिवलेले ब्लाऊज पण द्यायचेत. गिऱ्हाईक येईपर्यंत मला थांबावं लागणार आहे. अजून माझे कपडे वगैरे बाकी आहेत. मला तर असं झालं आहे कधी माझं सर्व काम होईल आणि मी जाईल. पण जायच्या दिवशी नेमकं जास्त काम असतं. 2 टाईमचा स्वयंपाक आहे हा मी करते. हा 2 टाईमचा स्वयंपाक करून ठेवते आरुच्या पप्पांसाठी. ते उद्या येणार आहेत, मी आज जाणार आहे. तर उद्या आहे यात्रा मम्मीची. तर पटपट अशा मी सर्व चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. 2 टायमाचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर चला किचन पूर्ण स्वच्छ करून घेते आधी आणि नंतर ना बाकीचं कपडे वगैरे धुवायचं बघते. माझे केस पण धुवायचे आहेत. मी केसांना लावलेले आहे नपूर मेहंदी. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत अंडी, फक्त अंड्याचा गर टाकलेला आहे आणि विटॅमिनच्या गोळ्या आणि एक बीट टाकलेला आहे. केसांना कलर खूप छान येतो. तुम्ही 2-3 जरी टाकली तरी खूप छान कलर येईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार केसाच्या कलरवरती जास्त बीट टाकले तर जास्त लालसर कलर येतो. त्यासाठी मी एकच टाकलेला आहे. तर इथं अशा प्रकारे माझा पूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे. तर इथं मला किचन धुवून घ्यायचं आहे. मी स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन मस्त असा धुवूनच घेत असते, कारण पुसलेला किचन मला आवडत नाही. नंतर ना पुसलेला किचन एवढं स्वच्छ दिसत नाही. त्यासाठी स्वयंपाक झालं का मी लगेचच भांडी घासायच्या घासणीने आणि साबण स्वच्छ घासूनच घेत असते, तेव्हाच तो खूप छान दिसतो. तर इकडे तिकडे पडलेली भांडी पण गोळा करून घेते. सर्व भांडी एकदम घासून घेते. म्हणजे काय होईल की भांड्याचा प्रश्न एकदाचा मिटेल. म्हणजे सर्व भांडी एकदा घासून झाली की मला दुसरंही काम करता येईल. इथं माझं दूधही गरम करायचं राहिलं होतं. खूपच मला कामं दिसत आहेत पुढं. दूधही गरम करायचं राहिले तर तापायला ठेवले. तोपर्यंत मी भांडी घासून घेते. दोघांचा स्वयंपाक आहे तरी पण खूप सारे भांडे पडलेले आहेत. दोघाचा असो या एकाचा असो किंवा 4-5 माणसाचा असो, भांडी तर तेवढीच पडणार. तर चला भांडी तर झाली माझी. आता मी पटपट आवरून घेते, माझं कपडे धुवून घेते. तर इथं गॅस वगैरे पुसून घेतला. आता बाकी आहे फक्त किचन घासायचं. खिडकी पण मी रोज स्वच्छ करत असते, कारण तेलकट ती मला व्यवस्थित वाटत नाही यासाठी. तर किचन पूर्ण घासून घेतला आणि पाणी मारून मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे. तर चला किचन तर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे आणि किचनमधलं पूर्ण काम झालेलं आहे. आता कपडे धुवून मी जेवण करून निघणार आहे. माझं मस्त असं आवडलं, डोकं वगैरे धुले, केस खूप मस्त असे झाले. तर चला माझं किचनही पूर्ण आवरून झालं आहे. घरातली कामं सर्व झालेत. हे दूध आहे फ्रीजमध्ये, फक्त ठेवायचं राहिले. बाकी सर्व कामं झालेली आहेत. तर हा ड्रेस घातला, पहिल्यांदाच घातला. तर चला आरुष माझा सकाळपासून वाट बघतोय कधी येणार काय येणार. इतकंच मला 12 वाजले सकाळपासून काम. जायच्या दिवशी एवढं काम असतं की कामच उरकत नाही मला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बाहेर कोणतरी. तर फायनली मला बस भेटली
आणि नंतर पोहोचले मी पंढरपूरमध्ये. खूप म्हणजे खूप गर्दी होती पंढरपूरमध्ये. बसेस सगळ्या बंद होत्या सकाळी 10 वाजल्यापासून. आता 3 वाजले, 3 वाजेपर्यंत बंद होत्या, कारण मोदीची सभा होती माळशिरसमध्ये, यासाठी सगळ्या बस बंद होत्या. तर खूप गर्दी आहे. मी काही चढणार नाही या बसमध्ये. जागा असेल तर शेवटी जाणार आहे. तर मी इथं स्टँडमध्येच बसले. खूप गर्दी आहे, कारण मला गर्दीमध्ये नको वाटतं चढायला. पाय पडा चाललो. चल ना रोज. चल की. चला आम्ही चाललो देवाला. आम्ही इथं पोहोचलोय मंदिरात. पाठीमागं आहे मंदिर. इथे आहे. आरुषने नारळ घेतले. कुठे गेले तरी आरुषकडं नारळाचं कॉन्ट्रॅक्ट असतंय. तर खूप खुश आहे. तर मी आले इथे आज. आणि या बॅगमध्ये मी घेतला आहे कुसुंबा, जो की देवाचा प्रसाद असतोय तो. कालचा व्हिडिओ आज मी कंटिन्यू करते. होणार काल यायला मला खूप उशीर झाला होता, 5 वाजले होते. आणि आले की लगेच मी देवाला गेले आणि खूप कंटाळा आल्यामुळे खूप छोटासा व्हिडिओ काढलाय, तो तुम्हाला दाखवलाच. उद्याच्याला आज काय आम्ही देवाला जाणार नाही. देव आमच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि उद्याच्याला जाणार आहे. रथ वगैरे असते बघायला. तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेलच. रथाचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. उद्या पूर्ण शूट करणार आहे. हो ना बा. बरं, तुला 15 दिवस कसे गेले सांग ना बाळा. हा ड्रेस कोणी घेतला तुला? हा ड्रेस काढून ठेवा. रोज खूप गरम होतं यार. दुसरा घाल. दुसरा पण नवीनच आहे की तो घाल. हा ड्रेस मामाने घेतला यात्रेला, म्हणून यात्रे दिवशीच घातला याने. आणि खूप म्हणजे खूप गरम होतंय. तर हा ड्रेस मी त्याचा काढणार आहे. करमलं बाळा मी नसताना तुला? राहतो का? राहतो अजून? काय येणार माझ्या सांगते? तू थांब. मी थांबू इथं. आणि आपल्या तिथल्या मुशी, परत ना ब्लाऊज बायकांचे. काय करू? राहू दे. इकडे बघ. उद्या आपण जाऊया. हां, यात्रा झाली की जाऊया. नाही तर आरुषची फ्रेंड आहे. हो ना आरुष? फ्रेंड आहे ना तुझी? तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आरुषची ॲक्शन बघा. आरुषला अजून तर माझ्या सांगते यायचं नाही, तरी पण त्याला मी घेऊन जाणार आहे. तर चला, इथून पुढे दुसरा पण व्हिडिओ शूट करणार आहे. भाजीची रेसिपी वगैरे पण टाकणार आहे. तर व्हिडिओ पुढचा पण पहा. हा पण पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर चला, बाय. बाय कर ना आरुष. मानसी बाय कर. मानसीला असती नवीन आहे.